समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। गुरुचरित्र अध्याय 7वा आपण ह्याला पठन करणार आहोत। पण मागील अध्याय जो होता गुरुचरित्र अध्याय 6वा, त्या अध्यायामध्ये रावणाची जी शंकरावर जी भक्ती होती, निष्ठा होती, ती आपण पाहिली होती। आणि गोकर्ण महाबळेश्वर हे जे तीर्थक्षेत्र आहे, त्या तीर्थक्षेत्र कसे निर्माण झाले त्या अध्यायात वर्णन केलेले आहे। आता आपण अध्याय वाचणार आहोत, अध्याय 7वा। श्री गणेशाय नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अध्याय 7वा। श्री गणेशाय नमः। मित्रासह ईशावाकू वंशातला राजा अरण्यात शिकारीला गेला असता त्याने एका राक्षसाला मारले। त्या राक्षसाच्या भावाने राजाचा सूड घेण्यासाठी मानवी शक्तीने धारण केले व राजांचा विश्वास संपादन करून त्याचा विश्वासू सेवक झाला। पुढे श्राद्धाच्या दिवशी त्याने ऋषींना कपटाने आचार्याकडून नरमांस शिजवून भोजनात वाढले। हे वसिष्ठ मुनींच्या लक्षात आले। त्यांनी राजाला दोषी ठरवून 12 वर्ष ब्राह्म राक्षस होशील असा शाप दिला। राजा उलट शाप देणार होता, परंतु राणी मदयंतीने त्यांचे निवारण केले। तेव्हा राजाने शापजल स्वतःच्या पायावर टाकले। वसिष्ठांच्या शापाप्रमाणे तो भ्रमराक्षस झाला। पायावर पडलेल्या शापजलाने त्याचे पाय काळे झाले, म्हणून त्याला कल्माशपद असे नाव पडले। राजा अरण्यात नरमांस व इतर प्राण्यांचे मांस खाऊन राहत होता। एकदा एक ब्राह्मण जोडपे त्या अरण्यातून जात असता तो ब्राह्मणाला मारू लागला। तेव्हा त्याच्या पत्नीने कैकेयीने आपल्या पतीला न मारण्याची राजाला भ्रमराक्षसाला विनंती केली, परंतु त्याने ऐकले नाही व ब्राह्मणाला मारून खाल्ले। म्हणून त्या प्रतिवतीने राजाला शाप दिला, तू जेव्हा 12 वर्षांनी शापमुक्त होशील तेव्हा तू मदयंतीजवळ भोग भोगता येणार नाही। तसे करशील तर तू मरण पावशील असे म्हणून तिने पतीच्या अस्थिसह स्वतःला जाळून घेतले। कालांतराने राजा शापमुक्त झाल्यावर त्याने झालेला सर्व प्रकार मदयंतीला सांगितला। आपले ब्रह्महत्येचे पातक धुवून काढण्यासाठी त्याने मंत्राच्या व पुरोहितांच्या सांगण्याप्रमाणे अनेक तीर्थयात्रा व्रतवैकल्य केली, दाने केली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही। तो एकदा मिथिला नगरी बाहेर एका वृक्षाखाली खिन्न मनाने विचार करत बसला असता गौतम ऋषीची भेट झाली। त्यांनी राजाची विचारपूस केली। तेव्हा त्यांनी ब्रह्महत्येचे पातक जाण्यासाठी गोकर्ण महाबळेश्वराची महती सांगितली व तेथे दर्शनात जाणे सांगितले। राजाने याची कोणास परिस्थिती आली आहे का असे ऋषींना विचारले। तेव्हा गौतम ऋषींनी पुढील कथा सांगितली। एकदा गौतम ऋषी गोकर्ण क्षेत्री गेले असतात त्यांना एक चांडाळ स्त्री खुरडत जाताना दिसली। ती वृद्ध, आंधळी व कुष्ठरोगी होती। ती आता थोड्याच वेळात मरणार असे दिसत होते। तेवढ्यात तिथे 4 शिवदूत दिव्य विमानातून तिला घेऊन जाण्यासाठी आलेले दिसले। तेव्हा गौतमांनी अशी पापणी स्त्रीला तुम्ही शिवलोकी कसे काय नेता असे विचारले। त्यावेळी शिवदूतांनी तिची पूर्वजन्माची कथा सांगितली। ही स्त्री पूर्वजन्मी ब्राह्मण मुलगी होती। तिचे नाव सौदामिनी होते। ती फार सौंदर्यवान होती। ती उपवर झाल्यावर तिच्या वडिलांनी तिला एका ब्राह्मणाशी विवाह लावून दिला। दुर्दैवाने तिचा पती अल्पायुषी ठरला व कालवश झाला। पुढे त्या तरुण विधवेने व्यभिचार केला। तो उघडकीस आल्यावर तिच्या नातेवाईकांनी तिच्यावर बहिष्कार टाकला। मग तिने उघडपणे दुराचार करू लागले। पुढे तिने एका वाणेशी विवाह केला। ती नेहमी माध्य मांस सेवन करीत असे। एकदा तिने दारूच्या नशेत बकरा समजून वासरू मारले। वासराचे मुंडके शिंकाळ्यात ठेवून मांस शिजवले व आपल्या बरोबर नवऱ्यास खाऊ घातले। संध्याकाळी नशा उतरल्यावर तिला आपण केलेली चूक लक्षात आली। तिला खूप पश्चाताप झाला व तिने भगवान शंकराची प्रार्थना करून माफी मागितली। झालेला सर्व प्रकार नवऱ्याला कळू नये म्हणून तिने वासराचे शिर, हाडे व कातडी जमिनीत पुरून टाकले व वाघाने वासरू नेले म्हणून मोठ्याने शोक करू लागले।
पुढे कालांतराने तिला मरण आले व ती नरकात गेली. नंतर तिला चांडाळ योनीमध्ये जन्म मिळाला. पूर्वजन्मीच्या पापामुळे ती जन्मांध झाली. पुढे तिचे आई वडील मरण पावले. त्यातच तिला कुष्ठरोग झाला. इतर भिकाऱ्यांबरोबर भीक मागत मागत जात असताना ती शिवरात्रीला गोकर्ण महाबळेश्वराला आली. एका यात्रेकरू तिच्या हातेवर काही बिल्वपत्र ठेवली. त्याचा वास घेतल्यावर तिला समजले ही खाण्याची वस्तू नाही, म्हणून तिने ती बिल्वपत्रे फेकून दिली. ती नेमकी शिवलिंगावर पडली. रात्रभर जागरण झाले व भिक्षाही मिळाली नाही, म्हणून तिला उपवास घडला. अजाणतेपणी तिच्याकडून हे पुण्यकर्मे घडले, म्हणून शिवशंकर तिच्यावर प्रसन्न झाले व त्यांनी शिवदूतांना तिला शिवलोकी नेण्याची आज्ञा केली. तिचा देह विमानाने शिवलोकात घेऊन गेले. गौतम ऋषींनी सांगितलेली कथा ऐकून राजाने गोकर्णात जाण्याचे ठरवले. गोकर्णास गेल्यामुळे राजा पापमुक्त झाला. आता ह्या अध्यायामध्ये आपण जे मागच्या अध्यायामध्ये गोकर्ण महाबळेश्वराची कथा ऐकली, म्हणजे शिवलिंग आत्मलिंग जे शंकराने दिलेलं होतं ते गणेशांनी स्थापन केलं. त्याच्यानंतर हे गोकर्ण महाबळेश्वराची जी कथा, राजाला कसा शापमुक्त केला, हे 7व्या अध्यायात वर्णलेले आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.